नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वजित गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे करिअर कट्ट्याच्या या नवीन सेशनमध्ये. आज सर्वात महत्त्वाचं आपण डिस्कस करणार आहोत ऑनलाईन प्रेझेन्सबद्दल. ऑनलाईन प्रेझेन्स हा एक असा विषय आहे जो बऱ्याच मुलांना असा वाटतो की तो फक्त सोशल मीडियापर्यंतच आहे. पण मित्रांनो, Facebook, Instagram आणि LinkedInच्या पुढे तुमचं ऑनलाईन एक्झिस्टन्स असतं. ते बऱ्याच वेबसाईट टिपून ठेवतात आणि त्यामुळं बऱ्याच ज्या गोष्टी ज्या तुम्हाला नाही रिव्हील करायच्या त्यासुद्धा रिव्हील होतात. जर तुम्ही पर्सनली चेक केलं, तुमचं नाव जर तुम्ही टाईप केलं व्यवस्थित गावाच्या नावासोबत, तर तुमच्या लक्षात येईल की Googleमध्ये बरेच सारे रिझल्ट्स येत आहेत Facebook आणि Instagram सोडूनसुद्धा. सो ऑनलाईन प्रेझेन्सचा खरा चर्चेत घेण्याचा विषय काय आहे, हे आधी समजून घ्यावं. सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन प्रेझेन्स जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा बॅकग्राऊंड चेक हा एक खूप महत्त्वाचा सिलेक्शन क्रायटेरिया तुम्ही लक्षात घ्यायला हवा. बॅकग्राऊंड चेक नेमकं काय असतं हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमच्या सिलेक्शनची वेळ येते, म्हणजे जसं की ते ऑफर लेटर तुम्हाला पाठवणार आहे त्याआधी ते ज्या गोष्टी चेक करतात, त्यामध्ये बॅकग्राऊंड चेक हा ऑनलाईन प्रेझेन्स त्यामधला एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि तिथं बरेच जण गडबड करतात. कशी गडबड करतात? कारण की बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन प्रेझेन्समध्ये वेगवेगळ्या टाकलेल्या असतात आणि त्या मॅच होत नाही कुठंतरी, आणि ज्या प्रोफाईलमध्ये ते प्रॉमिनंटली मॅच होत नाही त्या प्रोफाईलला मात्र ऑफर लेटर येत नाही किंवा पुढचा इंटरव्ह्यूचा कॉल जो की फायनल कॉल असतो तो येत नाही. तर मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. हे जरी तुम्हाला थोडंसं हाय प्रोफाईल वाटत असलं, पण हे तुमच्या 100% हातात असतं. ज्या ज्या सोशल मीडिया पोस्टवर तुम्ही टाकलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला चेक करावं लागतील. येस, थॉरोली मागच्या काही वर्षांपासून, तुम्ही 10वी पास कधीपासून झाले, जेव्हापासून तुम्ही ऑनलाईन प्रेझेन्समध्ये आले, सगळ्या गोष्टी, काही विनाकारणच्या पॉलिटिकल कमेंट्स टाकलेल्या असतील, काही अशा घातक किंवा स्फोटक पोस्ट तुम्ही फक्त लाईक सबस्क्राईब केलेल्या असतील आणि किंवा यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं काहीतरी असेल तर सगळं ते चेक करतात. त्यांच्या मार्फत काहीही सुटत नाही. तर मित्रांनो, यूट्यूबचं चॅनल असेल तुमचं, दुसरं काही असेल, ते सगळं नीट चेक करा थॉरोली. कुठेही तुमच्या नोकरीला एखाद्या गोष्टीमुळं जर ग्रहण लागत असेल तर त्या गोष्टी तुमच्याकडून व्हायला नाही पाहिजे. आणि ऑन द सिरियस नोट, ते तुमच्या हातात अजूनही असतं. पण लक्षात ठेवा, काही अल्गोरिदम्स, काही सॉफ्टवेअर असे आहेत जे एकदा ते रेकॉर्ड केलं पहिल्यांदा ॲप्लिकंट म्हणून, तर ते त्यांच्याकडे राहतं. तुम्ही जर ते डिलीट जरी केलं उद्या तुमच्या ओरिजिनल पोर्टलवरून, तरी ते त्यांच्याकडे ते सेव्ह राहतं. त्यामुळे जॉबला अप्लाय करण्याआधीच या सगळ्या गोष्टी करायला हव्या. ऑनलाईन प्रेझेन्स बघायला हवं. ऑनलाईन प्रेझेन्समध्ये चांगल्याही गोष्टी सापडतात. काय काय सापडतं? तुम्ही चांगल्या इव्हेंट्समध्ये टॅग असता, त्यानंतर चांगले लोक तुम्हाला रेकमेंड करतात आणि सर्वात महत्त्वाचं जे लिंक्डइनमध्ये इंडोर्समेंट आपण बरंच बोलत असतो, त्यावर बरेच ब्लॉगही आपले आहेत. तर ते सुद्धा इथं चर्चेत घेतले जाऊ शकतात. त्यांना ती गोष्ट आवडू शकते. सो बेसिकली ज्या फोटोजमध्ये तुम्ही असायला हवे त्याच फोटोमध्ये तुम्ही हवे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याच्यात आपण पुढच्या सेशनला नक्की चर्चा करू जेव्हा ऑनलाईन प्रेझेन्सचा विषय येईल. पण मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑनलाईन प्रेझेन्स शुड बी व्हेरी क्रिस्टल क्लिअर ॲज पर युअर ऑफिशियल प्रोफाईल. त्यात कोणत्याही वेगळ्या स्पेशली निगेटिव्ह गोष्टी नको. निगेटिव्ह म्हणजे मी जे सांगितलं आता की स्फोटक काही नको किंवा नॉनसेन्स काही नको आहे. सो त्या गोष्टी कधीच नसाव्या. आणि जर तुम्ही MNCला अप्लाय करताय तर ह्या गोष्टी खूप बारकाईने बघितल्या जातात आणि रेकॉर्ड चेक केला जातो सगळा. इवन पोलीस रेकॉर्डसुद्धा चेक होतो जेव्हा या सगळ्या गोष्टी हाय प्रोफाईल जॉबसाठी बघितल्या जातात. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी तुम्हाला माहितीच नसतात. तो ऑनलाईन प्रेझेन्स तुमचं कसं आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ऑनलाईन प्रेझेन्स जर व्यवस्थित नसेल तर ते तुम्हाला आत्तापासून सुरू करायचं आहे. आणि असं म्हणू नका की कोणी तुम्हाला सावध नाही केलं. मी तुम्हाला आजच सावध करत आहे करिअर कट्ट्याच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की ही आक्षेपार्ह असेल, ही माझ्या एम्प्लॉयरनी पाहिल्यानंतर मला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्या ठिकाणी तुम्ही आत्ताच थांबायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कसंही करून तुम्ही त्या डिलीट करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तो जो येणारा पुढचा ग्रहणवाला पॅच आहे तो तुम्हाला येणार नाही. मित्रांनो, असं नाही की नोकऱ्या मिळत नाही किंवा काय नाही, बट बेसिकली त्यात खूप जास्त कॉम्प्रोमाइजेस होऊन जातात. आणि जो गेम आपण खेळतो म्हणजे रेझ्युमे वर्कशॉपमध्ये आपण किंवा लिंक्डइन असेल, आपण जे
त्यामध्ये जे मेहनत घेतो त्याला कुठंतरी एक काळा पॅच लागून जातो असं मला वाटतं मित्रांनो. तर तसं काही करू नका. सोपं सोपं करा आणि बरंच झालं सीरियस गप्पा. सोपं सोपं सांगतो मी तुम्हाला. स्टिल आपले रजिस्ट्रेशन चालू आहेत रेझ्युमे वर्कशॉपचे. तुम्ही नक्की त्या द्यायचे. 7 दिवसात रेझ्युमे तयार करायचा वर्कशॉप आहे ती. तुम्ही तुमचा रेझ्युमे तयार करणार, तुम्ही स्वतः डिझाईन करणार. त्यामुळे फायदा असा होणार आहे की लाँग टर्मसाठी ते तुमच्याकडे असणार आहे. कारण की बरेच सारे सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट अशा आहेत की ज्या पटकन तुम्हाला ते बनवून देतात. PDF तुम्हाला शेअर करून देतात. 1 डाउनलोड फ्री ठेवलेलं आहे. अरे नंतर काय? नंतर ते तुम्हाला एडिट करता येत नाही. ते तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकावं लागतं. परत एकदा नव्याने सुरुवात करावी लागते. त्यात जाणारा वेळ जो वाया जातो तो एक्सप्लेनेबल नसतो. सो मित्रांनो, आत्ताच त्या वर्कशॉपमध्ये एनरोल करा आणि सोबत तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता व्हॉट्सॲपद्वारे. सो बेसिकली खूप सिंपल गोष्ट आहे. तुम्ही करिअर कट्ट्याच्या मार्फत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अचीव करू शकता. जर तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन नसेल घ्यायचं, करिअर कट्ट्यावर रोज या, रोज बघा, चर्चा करा, कमेंट करा आणि आपल्यासोबतच राहा. सो मित्रांनो, हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. काही जर सजेशन असतील किंवा वेगळे प्रश्न तुमच्याकडे असतील तर नक्की मला सांगा. मी प्राध्यापक विश्वजित गायके इथं आपली रजा घेतो.